आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत, तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97501 93901. संगमनेर तालुक्याच्या वेल्हाळे सायखिंडी परिसरातील जीवदया पांजरापोळच्या वतीनं एक अभिनव उपक्रम हाती घेतला गेलाय. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आणि वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केला जातोय. जीवदया मंडळानं सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतलाय. पारंपरिक पद्धतीनं अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडांना पर्याय म्हणून शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्यांचा वापर करण्याची चळवळ मंडळानं हाती घेतली आहे. या ठिकाणी हजारो गोवऱ्या तयार केल्या जात आहेत. या गोशाळेत 2000 जनावरं सांभाळली जातात. या जनावरांपासून रोज मोठ्या प्रमाणावर शेण मिळतं आणि त्यापासून या गोवऱ्या तयार केल्या जात आहेत. याचा नागरिकांनी वापर करावा असं आवाहन गोशाळेचे संचालक राजेश दोशी यांनी केलंय. श्री जीवदया मंडळ पांजरापोळ संगमनेर आमच्या ट्रस्टनी एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे. शेणापासून गौऱ्या बनवणे व त्याच्यामध्ये अंत्यविधी करावे. मी सर्व लोकांना अपील करतो की आपण जे वृक्षतोड करतो त्याच्याने वृक्ष संवर्धन बी होऊ शकते. व आम्ही आमच्या गोशाळेमध्ये साधारण 2000च्या वर गायी असून त्याचा आम्ही शेणखत आणि शेणापासून गौऱ्या बनवायचा उपक्रम चालू केलेला आहे. आणि तसंच गेल्या महिन्यापासून अंत्यविधीचा बी उपक्रम हाती घेतलेला आहे. आतापर्यंत या 8 दिवसामध्ये 4 ठिकाणी, आज सकाळी गणोरे येथे, काल घोटी येथे आणि परवा अशा 3-4 दिवसापासून रोज एक तरी अंत्यविधी केला जातो. व तिकडच्या लोकांचा फीडबॅक घेतला असता त्या लोकांना फार समाधान झाले. व त्या लोकांनी बी ठरवलंय आता का आमच्या इथं असा अंत्यविधी असेल तर आम्ही आता वृक्षतोड करणार नाही व संपूर्ण अंत्यविधी हा गौरीमध्येच करू. तरी मी आपल्या सर्वांना अपील करतो की आपण बी गौऱ्यामध्येच अंत्यविधी करावा. या नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्यावरणपूरक वापर व्हावा या उद्देशानं गोवऱ्या निर्मितीचा निर्णय गोशाळेनं घेतलाय. अंत्यसंस्काराबरोबरच विविध धार्मिक विधीसाठी या गोवऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागणार आहे असंही आवाहन जीवदया मंडळाच्या वतीनं केलं गेलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.